गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. स्वागत आहे आपलं एसपी कोचिंग मध्ये. आज आपण बघणार आहोत 2.2 मधील क्वेश्चन. त्याआधी 2.1 मधील एक लास्ट क्वेश्चन तुम्हाला होमवर्क सांगितला होता, तो एकदा बघून घेऊ. बघा, दोन संख्यांची बेरीज, 9 नंबरचा क्वेश्चन आहे माझ्या याच्यामध्ये. त्याच्याने बघा, दोन संख्यांची बेरीज दिलेली आपल्याला. किती दिलेली आहे? 3, 4, 5, 6, 7, 8. बघा, हा क्वेश्चन असेल. 3,45,678 आहे बेरीज दोन संख्यांची. एक संख्या दुसरीपेक्षा, म्हणजे फरक दिलेला आहे. फरक, एक संख्या दुसरीपेक्षा 16,016 ने, किती? 16,016 ने मोठी आहे. तर मोठी संख्या विचारली आपल्याला. मोठी संख्या ओके. बेरीज ही दिलेली आहे, फरक हा दिलेला आहे. तो त्याच्यामध्ये क्वेश्चन आहे ना? बघा बरं एकदा बुक मध्ये सापडला सर्वांना. आपल्याला मोठी संख्या विचारली. मोठ्या संख्येचा फॉर्म्युला काय आहे? बेरीज प्लस फरक अपॉन ला 2. बेरीज किती त्याची? ही आहे 3, 4, 5, 6, 7, 8 प्लस फरक काय त्याच्यातला? 16,016. म्हणजे याची ऍडिशन करून घ्या. 16,016 याची ऍडिशन करून घेऊन त्याच्या डिवाइड बाय 2 करायचं, म्हणजे हाफ करायचं. 8 आणि 6 14, कॅरी 1, 7 8 9, 6 प्लस 0 6, 5 प्लस 6 11, कॅरी 1, 4 5 6 आणि हा 3 ॲज इट इज. चला आता यांच्या हाफ करू, डिवाइड बाय 2. याला डिवाइड बाय 2 करायचं आहे. म्हणजे ऍडिशनचा आन्सर आलेला आहे. बरोबर. या 36 च्या हाफ किती? 18. 16 च्या हाफ किती? 0. हा, एक एक नंबर पण करू शकतो ना. मग बघा, एक एक नंबर तर कसं होईल? आता हे 36 आहे, त्याच्या हाफ 18 केले मी. 16 च्या हाफ 08 केले. आता 9 आहे, 9 च्या हाफ होत नाही, 1 याला देऊन टाकू. 8 च्या हाफ 4 आणि 40 च्या हाफ 7. बघा, हे आन्सर आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन नंबर सी सर. ऑप्शन नंबर सी. किंवा बघा, या 3 6 1 6 9 4 याचा हाफ करायचा आहे ना, याला 2 म्हणायचं. 2 अज्युम करायचा, हा 16 होऊन जाईल. 2 च्या हाफ 1, या 16 च्या हाफ 8. हा 1 आहे, बरोबर आहे. मग 1 याला देऊन टाकायचा, हा 16 होऊन जाईल, हा 0 होऊन जाईल. मग 0 च्या हाफ 0, 16 च्या हाफ 8, हा 9 आहे, 1 याला द्या, हा 8 होऊन जाईल. 8 च्या हाफ 4, 40 च्या हाफ 6. आन्सर सिंगल डिजिट ने पण करू शकतात, परंतु मला हा 36 इवन नंबर आहे म्हणून त्याच्या हाफ करून टाकलं. 16 इवन नंबर आहे, त्याचा हाफ फक्त 8 नाही लिहायचा, 08 लिहायचा, कारण 2 डिजिटचा हाफ करतोय आपण. बरं, ऑप्शन सी इज द राईट आन्सर. बघा तो त्याच्यामध्ये काय ऑप्शन. 2.2 मधला पहिला क्वेश्चन तो पण झालेला आहे आपला. दोन संख्यांची बेरीज 1 2 5 6 00 आहे. घ्यायची आवश्यकता आहे का? नाही. चला सेकंड नंबरचा क्वेश्चन राईट करू आपण. सेकंड नंबरचा क्वेश्चन असा दिलेला आहे माझ्या त्याच्यामध्ये आहे का बघा बरं. 2.2 असा दिलेला आहे क्वेश्चन नंबर 2. बघा, स्टार डिवाइड बाय ट्रायंगल, बरोबर, मायनस स्क्वेअर इक्वल टू जिलेबी, असे दोन 0. याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? स्टार इक्वल टू 18 दिलेला आहे, ट्रायंगल इक्वल टू 2 दिलेला आहे आणि स्क्वेअर इक्वल टू 4 दिलेला आहे. तर या जिलेबीची व्हॅल्यू काढायची. मग बघा, या स्टारला 18 म्हणायचं, 18 डिवाइडचा साइन आहे. या ट्रायंगलला 2 म्हणायचं, 6 मायनस या स्क्वेअरला 4 म्हणायचं, इक्वल टू. करा सॉल्व. 18 ला 2 ने डिवाइड केला आन्सर काय येणार आहे? 9. ठिकाणी नंबर, हा क्वेश्चन आहे ना. स्टारला 18 आहे, स्टारच्या ठिकाणी 18 लिहा. हा स्टार होता इथं, त्याला कोटलाही 18 राईट केला. ट्रायंगलच्या ठिकाणी 2 राईट करा म्हणे. हा ट्रायंगल इरेज केला, इथं 2 राईट केला. मायनस हा स्क्वेअर इरेज करा, तिथं 4 राईट करा म्हणे. 4 राईट केलेला आहे. मग आता 18 डिवाइड बाय 2, 18 च्या हाफ 9 मायनस 4 किती? 5. ऑप्शन आहे का? हो, ऑप्शन नंबर सी. हा, ऑप्शन सी. ऑप्शन सी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे
पटकन पटकन. मोठ्यात मी प्रश्न लिहितो तोपर्यंत. तुम्ही प्रश्न लिहिण्याची आवश्यकता नाही, कारण तुमच्याजवळ बुक आहे. फक्त क्वेश्चन नंबर टाका तुम्ही. मोठ्यात मोठी 5 अंकी, ज्यांच्याकडे बुक नाहीये ते राईट करू शकतील. मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या आणि मोठ्यात मोठी 4 अंकी, मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या यांची बेरीज किती होईल? किती होईल? आता यांची बेरीज विचारलेली आपल्याला, बरोबर आहे ना? आता बेरीजसाठी काय करावं लागेल आपल्याला? मोठ्यात मोठी 5 अंकी, त्याला आपण कमाल संख्या म्हणतो. कमाल काय? मोठ्यात मोठी 5 अंकी 5 टाइम्स 9, बरोबर. आणि मोठ्यात मोठी 4 अंकी, त्याला पण कमाल म्हणतो आपण. कमाल ही 4 अंकी आहे, ही 5 अंकी आहे. मग 4 टाइम्स 9, 1 2 3 4, यांची बेरीज सांगितलेली. करा बेरीज. 9 9 18 कॅरी 1, 10 आणि 9 19 कॅरी 1, 10 आणि 9 19 कॅरी 1, 10 आणि 9 19 कॅरी 1, 9 आणि 1. बघा ऑप्शन कोणता आहे? असं 1,09,998 आहे का? 1,09,994. काय ऑप्शन? ऑप्शन नंबर 109. 1,09,998. मला ऑप्शन नंबर बी दिसतंय. हो हो बी. नेत्राला कसं काय सिद्ध दिसलं? होते राईट करा. बुक आहे ना बेटा, प्लसच केलं ना बेटा. 9 आणि 9 18 होतात, कॅरीला 1. 9 आणि 1 10, 10 आणि 9 19, पुन्हा कॅरी 1. ऍडिशन केले ना त्याला. बेरीज म्हणजे काय? सम करायची, ऍडिशन करायची. आला. हे खालीवर झालेले आहेत बेटा. सर माझ्या नंबरचा आहे. काही नाही, बुक वेगवेगळे जरी असेल ना, फक्त खालीवर झालेले असतात ते. वेदिका तुझं झालं तर सांग बेटा, आपण पुढचं घेऊ मग. झालं सर. ओके. हो, हा थर्ड होता ना वाटतं. फोर्थ क्वेश्चन. सेकंड आहे का? बरं काय बेटा? करेक्ट. सेकंड होता. थर्ड क्वेश्चन नाही, थर्ड होता माझ्या हिच्यातला. ओके, पुढचा घ्या. मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या सर्वात लहान 4 अंकी संख्येतून वजा केल्यास येणारे उत्तर आहे. आता किती नंबर टाकू मग मी क्वेश्चनला? 4. बरं ठीक आहे ठीक आहे. मोठ्यात मोठी 3 अंकी, राईट करा. मोठ्यात मोठी 3 अंकी, मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या सर्वात लहान 4 अंकी, सर्वात लहान 4 अंकी, सर्वात लहान 4 अंकी संख्येतून वजा केल्यास, संख्येतून
वजा केल्यास संख्येतून वजा केल्यास येणारे उत्तर तर आहे येणार उत्तर काय आहे म्हणून. हा राहू दे ना ठीक आहे. मी आन्सर सॉल्व करतो. ऑप्शन तू त्याच्यामध्ये दिलेलं आहे. ऑप्शन मी ओरली सांगितलं 101 आहे, 1001 आहे, 11 आहे आणि 1 आहे. ओके हा 101, 1001, 11 आणि 1 तुझ्या याच्यात पण सापडेल ना बेटा तो. बरं शोधू आपण. चला मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या काय आहे. कमाल संख्या सांगितली. कमाल 3 अंकी. कमाल 3 अंकी किती 1 2 3. आणि एक्झाम मध्ये तुम्हाला हे एवढं लिहायचं नाही बरं. हे तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून रायटिंग करून देतोय मी. क्वेश्चन रीड करायचा. मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या 999. सर्वात लहान 4 अंकी संख्या. सर्वात लहान 4 अंकी संख्या म्हणजे काय किमान 4 अंकी. किमान राईट करताना 1 राईट करायचा. बाकी सर्व 0 1 2 3 4 4 अंकी झाली. यांची सबट्रॅक्शन सांगितलेली बघा. 999 याचा प्रेडिसेसर आहे 1000 चा. 999 प्लस 1000 होतात ना. या 1000 मधून 999 मायनस केले तर 1 आन्सर येणार आहे आपल्याला. याची सबट्रॅक्शन करण्याची आवश्यकता नाही कारण याच्या नेक्स्ट नंबर आहे हा. 999 च्या नेक्स्ट नंबर आहे. पुढचा नंबर आहे. दोघांची सबट्रॅक्शन फरक किती येणार आहे 1. यामधून हा मायनस करायचा 1 आन्सर येईल. कुठे 1 ऑप्शन ऑप्शन नंबर डी. क्वेश्चन नंबर 5 रीड करून सांगतो. तुमच्या याच्यामध्ये असेल 1 + 2 - 3 सेकंड ब्रॅकेट मध्ये 4 + 5 - 9 थर्ड ब्रॅकेट 6 + 7 - 13 प्लस असे दिलेले आहेत. याला सरळ रूप दिल्यावर उत्तर येते. सर्वांचं सर्व याचा आन्सर काढायचा आपल्याला. काय करावं लागेल मग ऍडिशन. बघा क्वेश्चन राईट करतो. तुमच्याजवळ असेल तर ठीक आहे. नसेल तर मी राईट करून देतो. आणि या क्वेश्चनला एवढं जास्त रायटिंग करण्याची आवश्यकता नाही सॉल्व्ह करताना. तिथल्या तिथं सॉल्व्ह करायचं आहे. त्याला कसं करतात ते मी तुम्हाला सांगतो. बघा 5 नंबरचा क्वेश्चन आहे. 1 + 2 3 4 5 6 4 5 9 आहे का 4 5 9 प्लस 6 7 13 प्लस 8 9 17 प्लस 12 प्लस 13 मायनस 25. बघा आता 1 + 2 3 मधून 3 सबट्रॅक्ट करा 0 प्लस 4 + 5 9 मधून 9 सबट्रॅक्ट करा 6 + 7 13 मायनस 0 13 कसं काय 13 मायनस 13 0 8 आणि 9 17 होतात 17 मायनस 17 0 12 आणि 13 25 होतात 25 मायनस 25 0 0 0 0 0 किती वेळेस ऍड करा आन्सर काय येणार आहे 0 ऑप्शन नंबर सरी का त्याचा आन्सर डी म्हणे कारण की सगळ्यात मोठा नंबर सी. नाही तसं नाही बेटा. 1 + 2 3 होतात. 3 मधून 3 सबट्रॅक्ट केल्यावर 0 येतो. हे पण नंबर तसेच आहे. हा 9 होतो 9 - 9 0 13 - 13 0 17 - 17 0 25 - 25 0. आन्सर आलेला आहे 0. हा असंच करणार आहे ना. असं ऍडिशन आली तर असं करणार. ऍडिशन करा 0 झाला. 0 मध्ये कोणतीही संख्या मिळवा म्हणजे कोणत्या संख्येमध्ये 0 मिळवा आपल्याला 0च मिळणार आहे. सेम नंबर मधून तुम्हाला क्वेश्चन राईट करून दाखवतो. आपण सॉल्व्ह करतो. नाही खरंच ना याच्यामध्ये वेगवेगळं होऊ शकतं.
हे काही साईन चेंज केले तर मग आपल्याला मॅन्युअली कॅल्क्युलेट करायचं आहे त्याला. हा सर डिव्हिजन. ओके ओके, या आता पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करूया. पुढीलपैकी कोणत्या संख्येला पुढीलपैकी कोणत्या संख्येला 3 4 पुढीलपैकी कोणत्या हा पुढीलपैकी कोणत्या आता खाली तर चालत होता. पुढीलपैकी कोणत्या संख्येला पुढीलपैकी कोणत्या संख्येला 3 4 5 आणि 6 ने निषेध भागवतो. 3 4 5 आणि 6 ने निशेष भाग जातो. निशेष म्हणजे काय? रिमाइंडर 0 येतो आपल्याला. कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 3 4 5 and 6. Which of the following number is completely divisible by 3 4 5 and 6? A नंबर आहे 36, बी नंबर आहे ऑप्शन वरून सॉल्व्ह करायचं आपल्याला. 60 सी आहे 80 आणि डी आहे 90. बघा रे आता हा 36 3 ने डिव्हिजिबल आहे का? 6 आणि 3 9 होतात. यस आहे. हा आहे. हा पण आहे. नाही नाही हा नाही 80 80 नाही कारण त्याची ऍडिशन 8 येते. हा आहे 4 ने आहे का? 5 ने चेक करू. 5 ने हा नाहीये 36 5 ने आहे का? कारण त्याच्या लास्टला 0 किंवा 5 नाही. ऑप्शन उरले 2 60 आणि 90. आता 4 ने डिव्हिजिबल का 60? कसं काय नाही? चेक केलं का? चेक केलं का? चेक करा. 4 ने डिवाइड करा लगेच. 4 वन जा किती रिमाइंडर राहिला? त्याच्यावर एक 0 ठेवा. 20 झाला. आहे का 20? 4 5 जा 20. यस जातोय बा. 90 ला करून बघा. 4 2 जा हा रिमाइंडर 1 त्याच्यावर एक 0 ठेवला. 10 येत नाही 4 च्या टेबल मध्ये. म्हणजे आन्सर कॅन्सल. ऑप्शन बी इज द राईट आन्सर. ऑप्शन बी. सर बी नाही. ऑप्शन बी. नेत्रा ते बुक सोबत आणत बेटा. त्याच्यामध्ये पण नाही ते. तू घरी का बरं घेऊन गेले? याची दाणे संपले. चला नेक्स्ट क्वेश्चन. बेटी काय झाला बेटा? हे झालं सर. ओके नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 7. 18 ने भाग जातो. पुढील पैकी कोणत्या संख्येला 18 ने भाग जातो? 18 ने. ऑप्शन घ्या. काय रे? प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन गुणाकार. 6 टाइम 4 आहे. यस 1 2 3 4 5 6. बी नंबरचा ऑप्शन आहे 1 2 3 4 5 6. 5 टाइम 5 आहे. 1 2 3 4 5 6 टाइम्स आहे ते 5. सी नंबरचा ऑप्शन आहे 1 2 3 4 5 आणि 0. डी नंबरचा ऑप्शन आहे 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3. ओके 6 टाइम्स 6 आहे. बरं चेक करू आता. 18 ने भाग जाणारी संख्या इवन पाहिजे. पहिले काय पाहिजे? इवन. आपण 18 ची डिव्हिजिबिलिटी बघितलेली आहे. 18 ची कसोटी. ती संख्या इवन पाहिजे आणि त्यांची सम ऑफ ऑल डिजिट्स
9च्या टेबल मध्ये पाहिजे, कारण 9 टू 18 होतात ना. सम ऑफ ऑल डिजिट्स 9च्या टेबल मध्ये पाहिजे, 9 टेबल. ओके. आणि इवन नंबर पाहिजे. हा पण इवन नंबर आहे, हा इवन नंबर नाहीये, कॅन्सल. हा इवन आहे, हा इवन आहे. आता ऍडिशन बघू 9च्या टेबल मध्ये येणार आहे. 4 किती टाइम्स आहे? 1 2 3 4 5 6. मग 4 मल्टिप्लाय 6 किती? 24. 24 9च्या टेबल मध्ये येतात का? नाही. 1 2 3 4 5 6 टाइम्स 5 आहे. 6 5 जा 30. म्हणजे याची ऍडिशन जर केली 6 6 6 6 6 5 टाइम्स तर आपल्याला 30 मिळते. 30 येतात का? 9च्या टेबल नाही. 6 किती टाइम्स आहे? 1 2 3 4 5 6. 6 हे 6 टाइम्स आहे. काय ऍडिशन येईल त्याची? 36 येणार आहे. ओके. 36 येतात का? बघा हा नंबर 18 ने डिव्हिजिबल असेल. मग 18 ने डिवाइड करून बघण्याची आवश्यकता नाही. इवन नंबर बघायचा आणि डिजिटची सम करायची, सगळ्या डिजिटची ऍडिशन करायची, ती 9च्या टेबल मधली असली पाहिजे. आता सर 2.3 हो. एक्झाम्पल समजलं सर्वांना? विच नंबर इज डिव्हिजिबल बाय 18, कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 18 असा क्वेश्चन आहे. 18 ची डिव्हिजिबिलिटी बघितली होती आपण. तो नंबर इवन असला पाहिजे अँड द सम ऑफ ऑल डिजिट्स 9च्या टेबल मधील पाहिजे. मग ऍडिशन केली. हा 4 किती टाइम्स आहे? 6 टाइम्स आहे. जेव्हा सेम नंबर जास्त टाइम्स आपण ऍड करतो त्यावेळेस आपण मल्टिप्लिकेशन यूज करतो. म्हणजे परत इथं असं नाही करायचं 4 + 4 8 प्लस 4 असे फिंगर्स मोजायचे नाही. 4चा टेबल म्हणायचा 6 पर्यंत. 4 6 जा 24. हा 5 घ्यायचाच नाही कारण तो इवन नाहीये, त्याच्यामुळे 18 ने डिवाइडच होणार नाही. बरोबर. हा नंबर घेतला. 6 किती टाइम्स येतं? 1 2 3 4 5. 6 5 जा 30. या सर्वांची ऍडिशन 30 येणार आहे. हा 4 जो आहे ना 6 टाइम्स ऍड करायचा आहे 6 वेळेस, म्हणून टेबल म्हणायचा. 4चा टेबल 6 टाइम्स म्हणायचा. 6 1 सॉरी 4 1 जा 4 4 2 जा 8 4 3 जा 12 4 4 जा हा सर सांगतोय. आलं लक्षामध्ये? 30 पण येत नाही 9च्या टेबल मध्ये. याला चेक करायचं. हा 6 टाइम्स आहे. जेवढा टाइम्स असला तेवढ्या टाइम्स मल्टिप्लाय करायचं. 6 6 जा 36. 36 डिव्हिजिबल आहे 9 ने, म्हणून हा नंबर 18 ने डिव्हिजिबल आहे. येस. 2.3 मधील फर्स्ट क्वेश्चन. चला बघा काय आहे. ओके. 2.3 -1 ला त्यानेच 100 वेळा गुणल्यावर गुणाकार येतो. बघा -1 ला पुढचा क्वेश्चन काय आहे? 2.3 का तो? 2.3 मधील फर्स्ट क्वेश्चन. -1 ला त्यानेच म्हणजेच काय? -1 नेच 100 वेळा गुणल्यावर गुणाकार येतो. म्हणजे मल्टिप्लाय केलं त्याला 100 टाइम्स. बघा -1 ला 100 टाइम्स मल्टिप्लाय -1 मल्टिप्लाय -1 असा 100 टाइम्स मल्टिप्लाय केलेला आहे आपण. 0 नाही 1 मल्टिप्लाय किती वेळेस 1 ने 1 ला मल्टिप्लाय करा. आन्सर काय येणार आहे? -1. पहिले साइन नंतर सांगा. आधी 1 ला आपण 100 वेळेस असं 1 मल्टिप्लाय 1 मल्टिप्लाय 1 मल्टिप्लाय 1 मल्टिप्लाय असं लिहिलं. काय आन्सर येणार आहे? 100. अरे 1 ला किती वेळेस 1 मल्टिप्लाय 1 1 जा 1 1 1 जा 1 1 1 जा 1 1 1 जा 1 असं 100 वेळेस करायचंय. 1 च आन्सर येणार आहे. आता इथं +1 येणार आहे का -1 येणार आहे? नाही +1, कारण हा जो -1 आहे तो 100 टाइम्स मल्टिप्लाय करतोय आपण त्याला. नुसता 1 म्हणजेच +1 असतो तो. फक्त 1 म्हणजेच काय? पॉझिटिव्ह 1. आता हे सांगतो तुम्हाला काय असतं तर, जेव्हा मल्टिप्लिकेशन मध्ये मल्टिप्लिकेशन मध्ये जेव्हा असे 2 मायनसचे साइन मल्टिप्लाय मध्ये असतात
जेव्हा मायनस कोणता पण नंबर आणि मायनस कोणता पण नंबर असे जेव्हा दोन मायनस मधील नंबर एकमेकांसोबत मल्टिप्लाय केले जातात तेव्हा त्याचा आन्सर नेहमी काय येतं पॉझिटिव्ह येतं म्हणजे ते साईन निघून जातं मायनसचं. मग असे इव्हन साईन असले तर इव्हन साईन म्हणजेच काय -1 मल्टिप्लाय -1 टू नंबर्स आपण मल्टिप्लाय केले मायनसचे त्याचा आन्सर पॉझिटिव्ह येणार आहे म्हणजे +1 येणार. 4 नंबर जर मल्टिप्लाय केले 4 इव्हन नंबर आहे ना -1 मल्टिप्लाय -1 मल्टिप्लाय -1 मल्टिप्लाय -1 मल्टिप्लाय -1 मल्टिप्लाय -1 बघा 1 2 3 4 इव्हन नंबर आला ना 4 याचा आन्सर मल्टिप्लिकेशन तर 1च येणार आहे परंतु साइन जे आहे ते मायनसचं साइन गायब होऊन जातं त्यामध्ये काय होऊन जातं गायब होऊन जातं. तुम्ही असं लक्षात ठेवा. कसं म्हणजे सांग बघा हे इंटिजर्स असतात इंटिजर्स मध्ये दोन याला निगेटिव्ह इंटिजर म्हणतात. हा पॉझिटिव्ह इंटिजर आहे म्हणजे हा निगेटिव्ह नंबर आहे हा पॉझिटिव्ह नंबर आहे. जेव्हा दोन निगेटिव्ह नंबरचं मल्टिप्लिकेशन असतं तेव्हा त्याचा आन्सर पॉझिटिव्ह येतो. आता हे बघा इकडे बघा -2 -2 मल्टिप्लाय -4 आन्सर सांगा. पहिले मल्टिप्लिकेशन सांगा मग साइन सांगतो तुम्हाला. 4 टू दा 8. आता बघा एक मायनसचं साइन दोन मायनसचे साइन आहेत त्याचा आन्सर पॉझिटिव्ह येईल. पॉझिटिव्ह म्हणजेच काय साइन कोणताच द्यायचं नाही त्याला प्लसचं साइन असतं त्याला. हे हा निगेटिव्ह नंबर आहे दोन निगेटिव्ह नंबरची मल्टिप्लिकेशन नेहमी पॉझिटिव्ह नंबर येतो. चला नेक्स्ट क्वेश्चन याचा आन्सर 1 येणार आहे. ए नंबर ऑप्शन ए बुक मध्ये बेटा बुक मध्ये लिहून घे त्याच्यामध्ये 1 -1 100 -100 असे ऑप्शन आहेत. बरं मोज्यांच्या जोड्यांची किंमत आहे. मोज्यांचे जोड म्हणजे आपले सॉक्स आहेत ना त्याचं एक्झाम्पल आहे. मोजे म्हणजेच काय सॉक्स. हा तो क्वेश्चन राईट करा तुम्ही मग मी तुम्हाला इथं समजावून सांगतो. हो राईट करून घ्या थोडा क्वेश्चन नाही का मोठा आहे आणि तुम्हाला समजला पण पाहिजे. दुसरं कुठे बुक मध्ये पण नसेल. ते इंग्लिश मध्ये तू राईट कर तुझे का एका मोज्यांच्या जोडीची किंमत एका मोज्यांच्या जोडीची किंमत टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे. टोपीच्या किंमतीच्या दुप्पट आहे. दुप्पट आहे जर मोज्यांच्या 5 जोड्यांची किंमत जर गेला जर मोज्यांच्या दोन 5 जोड्यांची किंमत 5 जोड्यांची किंमत
माझ्या याच्यामध्ये 1250 आहे, तुमच्या याच्यात किती आहे? 1250. बरोबर. असेल तर मोज्यांच्या दोन जोड्या आणि 4 टोप्या कितीला पडतील? बघा, एक्झाम्पल समजावून सांगतो आता. एका मोज्याच्या जोडीची किंमत म्हणजे एक सॉक्सची जोडी आहे. आपण पायात 2 मोजे घालतो ना, म्हणजे एक जोडी आहे. त्या सॉक्सची किंमत, आता इथं मी सॉक्स राईट करतो, आपल्याला परिचयाचा एक शब्द. एका मोज्याच्या जोडीची किंमत म्हणजे एक सॉक्स जोडी आहे. आपल्याला स्कूलमधून मिळालेले आहेत ना, 2 जोड मिळालेले आहेत तुम्हाला. बरं, आपल्याला इथं एकच जोड म्हटलेला आहे. एका मोज्याच्या जोडीची किंमत 1 सॉक्स ची जोडी आहे, त्याची किंमत किती आहे? इक्वल आहे टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे. हा, टोपी ही जी कॅप आहे, कॅप जेवढ्या रुपयाला मिळते त्याच्या दुप्पट सॉक्सची एक जोडी मिळते. कॅप जर समजा टोपीची किंमत जर 5 आहे तर सॉक्सची किंमत किती असेल? 10 रुपये. कॅपच्या दुप्पट असणार आहे, म्हणजे 2 मल्टिप्लाय कॅपची जी किंमत असेल त्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं, आपल्याला सॉक्सची किंमत मिळून जाईल. म्हणजे एक जोडी जर आपण सॉक्स घेतला तर आपल्याला 2 कॅप मिळू शकतात. नाही, इक्वल आहेत ते. एका मोज्याच्या जोडीची किंमत टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे. टोपी टोपीच्या किमतीच्या दुप्पट काय आहे? मोजे. एक जोड मोजे टोपीच्या दुप्पट आहे. पुढे, जर मोज्यांच्या 5 जोड्यांची किंमत दिलेली, मोज्यांची किती जोड दिलेला आहे? 5 जोड. 5 जोड किती रुपयाला आहे? 1250. मग आपण एका जोडीची किंमत काढू. एक जोड किती रुपयाला आहे? एकाची किंमत काढण्यासाठी आपण काय करतो? काल पण सांगितलं होतं, डिव्हिजन. या 1250 ला डिवाइड करा 5 ने. बरं, 5 ने डिवाइड करण्याची ट्रिक सांगितली होती मी, कोणाच्या लक्षात असेल तर. बघा, मल्टिप्लाय करताना आपण काय करतो? तो नंबर हाफ करतो आणि एक 0 ठेवतो. आता काय करायचं? याच्या डबल करायचं आणि एक 0 गायब करायचा आहे. मग बघा, 1 चा डबल 2, 25 चा डबल 50, आणि हा एक 0 आहे ना. याचा डबल 1250 चा डबल 2500 रुपये येतात, 2500. त्याच्यातून एक 0 कट करायचा आहे, म्हणजे 250 आला आन्सर. तुम्ही डिव्हिजन जर केलं तर हेच आन्सर येणार. करून बघा. 5 2 जा 10, 2 हे 5 घेतले, 5 5 जा 25. ओके, आणि आज 0 घेतला. आले ना 250. काही कॅल्क्युलेशन करायची गरज आहे का? पण ते लक्षात असलं पाहिजे की 5 ने डिवाइड करणे म्हणजेच काय? त्या नंबरच्या डबल करायचं आणि त्याच्यातला एक 0 गायब करायचा. बरं, मग एक जोड आला. एक जोड किती रुपयाला आला? 250. आपल्याशी 2 जोड्या मोज्यांच्या सांगितलेल्या आहे. 2 जोड कितीला येतील मग? 2 जोड. कसं काय? एक जोड जर 250 ला आहे, 2 जोड 500 ला. 250 मल्टिप्लाय 2 किती रुपये? 500 रुपयाला 2 जोड. मग आपल्याला काय सांगितलेले? 4 टोप्या. बघा, एक जोड सॉक्स मध्ये 2 टोप्या येतात. 2 जोड सॉक्स मध्ये किती टोप्या येतील? बघा इकडे बघा, 1 सॉक्स इक्वल टू 2 कॅप. ओके, मग 2 सॉक्स इक्वल टू किती कॅप? 4 कॅप.
अरे समजताय का? तुम्ही हसू नका. समजत नसेल सांगा, मी तेच समजवण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला. एक सॉक्स ची किंमत 2 टोप्यांच्या एवढी आहे. टोप्यांची किंमत तिच्या दुप्पट आहे. टोपीची जेवढी किंमत आहे त्याच्या डबल किंमत सॉक्सची आहे. मग सॉक्सची जेवढी किंमत असणार आहे टोपीची त्याच्या निम्मे असणार आहे. सॉक्स जर 10 रुपयाला आहे तर टोपी 5 रुपयाला असणार आहे. म्हणजे 5च्या दुप्पट टोपी सॉक्स आहे. टोपीच्या दुप्पट सॉक्स आहेत ना. मग आता इथं आपल्याला 2 जोड सॉक्सचे आहेत 500 रुपयाचे. मग टोपी किती रुपयाची असणार आहे? 250. बघा, एक सॉक्स बरोबर 2 टोप्या. 2 सॉक्सची किंमत ही 4 कॅपच्या एवढी असणार आहे. मग 2 सॉक्सची किंमत आहे 500 रुपये. आपल्याला 4 कॅप पाहिजे. 4 कॅप पण केवढ्या रुपयाच्या येतील? 500 रुपयाच्या. हे बघा, 2 जोडी टोप्या ची किंमत 4 कॅप एवढी आहे. बघा, 4 टोप्या आणि 2 मोजे म्हणजे आपल्याला 2 जोड्या मोज्या प्लस 2 जोड मोज्यांचे 2 जोड आणि हे 2 जोड असे 4 जोड लागतील. पैसे तेवढे द्यावे लागतील ना. मग कॅप 4 कॅप किती रुपयाला भेटतील? 500 रुपये. याचा आन्सर आहे 1000. समजलं नाही? बरं, मी परत समजून सांगतोय. सगळं विसरून जाता. हे सगळं विसरून जा. सगळं विसरून जा. आता लक्ष द्या. इझी करून सांगतो. प्रश्न समजला पहिले सांगा. जोपर्यंत प्रश्न कळणार नाही तोपर्यंत आन्सरच काढता येणार नाही. एक मोज्यांच्या जोडीची किंमत हा 1 सॉक्स आहे. आता जोडी समजून घ्या. 1 सॉक्स किंमत टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे. ही जी कॅप आहे कॅपच्या दुप्पट आहे. हे डबल आहे म्हणजे 2 सॉक्स मल्टिप्लाय कॅप जी आहे याच्या दुप्पट म्हणजेच काय? कॅपच्या दुप्पट सॉक्स आहे. कॅपला 2 ने मल्टिप्लाय करायचं, सॉक्स मिळून जातील. किंवा सॉक्सची जेवढी किंमत असेल त्याच्या हाफ किंमत ही असणार आहे. मग आता आपल्याला 5 जोड्यांची किंमत दिलेली आहे सॉक्सच्या. एका जोडीची किंमत काढली आपण डिवाइड करून. एक जोडी सॉक्स किती रुपयाला आहे? 250 काढले होते आपण. एक जोडी 5 डिवायडेड बाय 1250 त्याने 250 रुपयाला एक जोडी सॉक्स आहे. त्याच्या निम्मे कॅप आहे. टोपी किती रुपयाला येईल मग? 125. हा, याच्या निम्मे टोपी आहे. आपल्याला सॉक्सच्या जोड्या किती सांगितलेल्या आहेत? 2. याला मल्टिप्लाय 2 करायचे. टोप्या किती सांगितलेल्या आहेत? 4. याला मल्टिप्लाय 4 करायचे. एक टोपी 125 रुपयाला. समजलं हे? एका जोडी सॉक्सची किंमत 250 रुपये आलेली. मग आपल्याला माहिती आहे सॉक्सच्या अर्ध्या किमतीच्या टोप्या आहेत. कारण टोपीच्या दुप्पट सॉक्स आहे. म्हणजे सॉक्सच्या निमपट काय असणार आहे? टोपी असणार आहे. सॉक्सच्या अर्धी. सॉक्स 250 रुपयाला एक सॉक्स आहे. मग एक टोपी कितीला येईल? याच्या निम्मे. बघा, याच्या डबल सॉक्स आहेत की नाही? 125च्या डबल. आता आपल्याला 2 जोड्या सॉक्सच्या प्लस 4 टोप्या कितीला पडतील? 2 जोड्यांची किंमत 500. 125 4 500 होतात. 5 4 20 कॅरी 2 4 2 8 आणि 1 10 कॅरी 1 4 1 4 आणि 5. 500 आणि 500 किती? 1000. ऑप्शन मध्ये आन्सर बघ. लिहा आता आन्सर. सोपं झालं ना आता एकदम? काय केलं? एक जोडीची किंमत काढली. एक जोडी मोजे किती रुपयाला मिळतात? आपल्याला 2 जोड्या सांगितल्या मोज्यांच्या. त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं. 500 रुपयाचे मोजे आले. आता जी एक टोपी आहे ह्या मोज्यांची किंमत टोपीच्या दुप्पट आहे. म्हणजे मोजे काय आहे? टोपी जी आहे मोज्यांच्या निमपट आली, अर्धी. हे 250 रुपयाला एक जोडी मिळते. टोपीची एक जोडी 125 रुपीजला मिळेल. अशा 4 टोप्या म्हणजे मल्टिप्लाय 4. 2 सॉक्स मल्टिप्लाय 2. 500 प्लस केल्यानंतर 1000 येईल. हे एक्झाम्पल 2-3 वेळेस सॉल्व्ह करून बघा घरी. तुम्हाला अशाच पद्धतीचा एक्झाम्पल
ऐकायच्या मध्ये अजून दिलेलं असंच. बरं, अशाच पद्धतीचं एक्झाम्पल मी तुम्हाला उद्याच्या दिवशी देईल किंवा मग होमवर्क मध्ये तुम्हाला पाठवेल. तुम्ही घरून सॉल्व्ह करून आणायचं. आता एक 2 मिनिटं राहिलेले आहेत. 2 मिनिटांनंतर मग यू कॅन गो. नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे? दोन अक्षरांचे आणि त्यांच्या भागाकार त्यांच्या उभ्यापेक्षी एक्झामिनेशन काय सर? बघा, हे रेसिप्रोकल शिकलेले आहेत का तुम्ही? रेसिप्रोकल म्हणजेच काय बघा, एक कॉन्सेप्ट शिकवतो मग ते आपण घेऊ नंतर. रेसिप्रोकल बघा, रेसिप्रोकल याला मराठीमधून म्हणतात उभय पक्ष. उभय पक्ष म्हणजेच काय बघा, रेसिप्रोकल शिकवतो. आता काय कर, हा 5 जो आहे 5चा रेसिप्रोकल काय करणार आहे, 5 ला उलटा करायचं. इकडे बघा, कोणत्याही नंबरच्या अपॉनला काय असतो नेहमी 1 असतो. काय असतो? 1. हा 5 जर आहे तर याच्या अपॉनला नेहमी 1 असतो. याच्या उलट करा, 1/5 झाला याचा रेसिप्रोकल. हा 2/3 याचा रेसिप्रोकल काय? 3/2. 11/17 याचा 17/11 असं सांगितलेलं आहे. आता प्रश्न बघा, प्रश्न काय आहे? दोन संख्यांची बेरीज 8. राईट करा. दोन संख्यांची बेरीज 8. दोन संख्यांची बेरीज 8. दोन संख्यांची बेरीज 8 आणि त्यांचा गुणाकार. त्यांचा गुणाकार किती आहे? 15 आहे. शेवटचा क्वेश्चन घेऊ आता. त्यांचा गुणाकार 15 आहे. त्यांच्या रेसिप्रोकलची बेरीज असेल. त्यांच्या उभय पक्षांची म्हणजे काय? रेसिप्रोकल. रेसिप्रोकलची बेरीज किती? म्हणजे ऍडिशन करायची आहे. बघा, पहिले त्या दोन संख्यांची बेरीज, अशा दोन संख्या आहेत त्यांची बेरीज 8 आहे आणि त्यांचा गुणाकार 15 आहे. अशा कोणकोणत्या संख्या आहेत की त्यांची बेरीज 8 येते सांगा, आणि त्यांच्या रेसिप्रोकलची ऍडिशन करायची. मग आपण चेक करू आता. 2 + 6 2 + 6 4 + 4 4 + 4 8 होतात. अजून 5 + 5 + 3 5 + 3 3 + 5 3 + 5. आणि गुणाकार बघा, 2 6 जा किती होतात? 8 12 होतात. येणार नाही आपल्याला, 15 पाहिजे गुणाकार. 4 4 काय होतात? 16 येणार नाही. 5 3 किती होतात? 15. हा येणार. म्हणजे एक नंबर आहे 5, एक नंबर आहे 3. मिळाला आपल्याला. तेच ना, सारखंच आहे ना. बघा, 5 + 3 यांची ऍडिशन येते 8 आणि यांचा गुणाकार किती येतो? 15. यांची रेसिप्रोकल. आता यांच्या रेसिप्रोकलची बेरीज. 5 चा रेसिप्रोकल 1/5 प्लस 3 चा रेसिप्रोकल 1/3. यांची ऍडिशन काय येईल? आता बघा, क्रॉस मल्टिप्लाय करायचं. हे शिकलेले आहेत का आपण? अनलाईक फ्रॅक्शन्स आहेत. अनलाईक फ्रॅक्शनची ऍडिशन शिकलेले आहेत का? झालेलं नाही फोर्थ स्टँडर्ड मध्ये. क्रॉस मल्टिप्लाय करतो आपण. बघा, 3 ने या 1 ला मल्टिप्लाय करा. 3 1 जा 3 या 5 ने या 1 ला मल्टिप्लाय करा. 5 1 जा 5 या दोघांमध्ये प्लसचं साइन आहे म्हणून प्लस. 5 1 जा 5 आणि खाली दोघांचं मल्टिप्लिकेशन. 5 3 जा 8 5 3 जा 8 मध्ये 5 3 जा 15. दोघांची ऍडिशन काय आली? वरती 3 + 5 8/15 आहे का ऑप्शन मध्ये? आहे. हा द्या, ऑप्शन मध्ये आहे. ऑप्शन नंबर ए इज द राईट आन्सर. सर बी आमच्या ह्याच्यात बी का? बघून घ्या तुमच्या ह्याच्यात काय. सर बी 8/15. सर किती वाजले? वेदिका झाला बेटा राईट करून?
सर. प्रणव एक बुक दे तिला. क्वेश्चन नंबर सांग तिला. दोन संख्यांची बेरीज 8 आणि त्यांचा गुणाकार 15 आहे. मग आपण त्या संख्या शोधल्या. 1 + 6 नाही 1 + 7 8 होतात. पण 7 1 जा 15 नाही होत. 2 + 6 8 होतात. परंतु 2 6 जा 15 नाही होत, 12 होतात. 4 + 4 8 होतात. परंतु 4 4 जा 16 होतात. आपल्याला 15 पाहिजे. 5 3 जा 15 होतात आणि 5 + 3 8 होतात. दोन नंबर सापडले आपल्याला. कोणते दोन संख्या आहेत? त्यांची रेसिप्रोकलची ऍडिशन करायची. 1/5 + 1/3. क्रॉस मल्टिप्लाय केलं बघा असं असतं ते क्रॉस मल्टिप्लाय. हा ते महाभारत पहिले तुम्ही रामायण पाहिलंय. रामायण बघा इकडे काय असतो? इकडे असतो राम. इकडे कोण असतो? सीता. सीता आणि राम हे करणार आहेत का? हा मग पहिले राम बाण सोडणार आहे. प्रभू श्रीराम बाण सोडतील. मग नंतर रावण बाण सोडेल. मग दोघांचे बाण सुटल्यानंतर दोघांमध्ये युद्ध होईल असं. बघा 3 × 1 3. ओके 5 आता झालं. रामाने सोडलेलं आहे. प्रभू रामचंद्रांनी बाण सोडला. 3 1 जा 3 राईट केलं. प्लसचं साईन मध्ये. इथं जर प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस राईट करायचं. आता रावणाची बारी. 5 1 जा 5 रावणाने सोडला. आता ते बघितलंय का तुम्ही? खरंच रामायण बघितलंय का? बघा पहिला बाण त्या वरती सोडतात है ना. आता पहिला बाण श्रीरामचंद्रांनी वर सोडला असा. हा चालला 3 1 जा 3. नंतर रावणाने पण तिकडेच सोडला. 5 1 जा 5. आता डायरेक्ट समोरासमोर. हा समोरासमोर. 5 3 जा 15. बस 5 + 3 8 8/15. तर तुम्ही चला आता तुम्ही हे झाल्यानंतर मी का हा क्वेश्चन घ्या बरं. आता तुम्ही सोडून बघा बरं. बाण हा एवढं झाल्यानंतर पाणी प्या तुम्ही. 2/3 + 5/7. चला हा एक क्वेश्चन आहे. राईट कर पटकन. फास्ट. चला पहिले चला पहिले कोण बाण सोडणार आहे? राम. 7 2 जा 14. चला लिहून घ्या. प्लसचं साईन म्हणून प्लसचं साईन राईट करू. आता रावणाला बाण सोडायला सांगा. 15. ओके चला आता समोरासमोर सोडा. समोरासमोर बाण 21. ओके 4 + 5 9. अरे ऍडिशन लवकर सांगत चला रे तुम्ही. 9. 1 + 1 2. समजला? चला होमवर्क मध्ये 5 एक्झाम्पल देतो. लिहून ठेवा. युद्ध कर्जा आणि आन्सर कर्जा. मल्टिप्लाय प्रणव. बाण हा राम सोडेल असा. रावण सोडेल. नंतर हे दोघे एकमेकांच्या समोरासमोर सोडतील. लिहून घ्या. असं चित्र काढून घ्या. हे जी इमेज आहे ना ही इमेज काढून घ्या. आणि चला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करून आणा. 2/7 + 1/3. सेकंड एक्झाम्पल 5/8 + 2/9. 3 नंबरचं. हो 1/7 + 1/8. 4 नंबरचा. 1/11 + 2/13. जास्त मोठा आहे का? 2/3 घ्या. हो एवढे 4 एक्झाम्पल होमवर्क मध्ये. युद्ध करायचं आणि आन्सर काढायचं. हे इरेज करू का मग मी? रामाला जितवायचं. ओके युद्ध देवी गणपती. सार्थक तुला बोलवलं. संगनाथ वीर चालले रणाप्रती. Thanks for watching this video. Bye bye.